गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गङ्गातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूतचिन्तन श्रीदेव दत्त अवधूतचिन्तन श्रीदेव दत्त. परमपूज्य श्री सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची अमृतवाणी. नवविधा भक्ती. गुरुदेव म्हणाले, तुमच्यावर वाईट प्रसंग संकटे येवो अथवा न येवो, तुम्ही सतत परमेश्वराची आठवण ठेवली पाहिजे. आठवण ठेवताना श्री गुरुदेव दत्त म्हणावे म्हणजे सर्व गुरूंचा आशीर्वाद त्याबरोबर येतो. हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. भक्ती करणे म्हणजे सोपे जाईल, परंतु काही भक्त फक्त गरज असते किंवा बिकट प्रसंग असेल तेव्हाच आमची आठवण सांगतात. अशा भक्तांना अनुभव कमी येतात. तुमची भक्ती ही ज्ञानयुक्त भक्ती असणारी, ज्ञानाने अनुभव ही माहिती याची फरक समजतो. भक्ती आपण कोणाची व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करताना त्यात असणारे शब्द व वाक्य यांचा अर्थ समजून जाणून भक्ती करावी. परंतु फक्त ज्ञान म्हटले की व्यक्तीला संशय येतो. ज्ञानयुक्तम भक्तीने शिष्य गुरूंची योग्यता समजू शकतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवण, देवांचे गुणगान ऐकणे, त्याने मंत्रमुग्ध होणे, त्यांच्यातूनच सात्विक अष्टभाव उदयास येऊ शकतात. श्रवण भक्ती करताना देह आणि मनाने श्रवणाचे एकरूप होणे आवश्यक असते. कीर्तन, सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून गोष्टी रूपाने श्रवण असते. यातून डोळस भक्ती निर्माण होऊ शकते. कीर्तनाने जनजागृतीही होऊ शकते. तिसरा स्मरण, भगवंताचे सदा सर्वदा भावयुक्त मनाने स्मरण व्हावे. पहिल्या 3 प्रकारात म्हणजे श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती आणि नामस्मरण भक्ती यामध्ये शब्द फार महत्वाचे असतात. शब्दापासून श्रवण करता येत नाही, ती कीर्तन किंवा स्तुतीही करता येत नाही. तसेच नामस्मरणात म्हटले की पुन्हा शब्द हा आलाच. परंतु नवविधा भक्तीतील इतर 6 प्रकारात शब्दोच्चारापेक्षा भक्ताचे भाव आणि त्याचे आचरण महत्वाचे असते. शब्दांची येथे गरज पडत नाही. सामान्य भक्त पहिल्या 2-3 पायऱ्यापर्यंत तशी भक्ती प्रगती करताना दिसून येते. त्याचे भाव वाढायला व तसे त्याच्याकडून आचरणही घडायला खूपच वेळ जावा लागतो. खूप वेळा हा काळ अनेक जन्मांचाही असू शकतो. भक्ताचे भाव जेवढे श्रेष्ठ असतात तेवढी त्याची प्रगती होत जाते. त्यातून ईश्वरी अनुसंधान कायम राहते व एक प्रकारचे संरक्षण कवच त्याला मिळते. पादसेवन म्हणजे त्या देवतेची श्रद्धापूर्वक भक्ती करणे. ते चरण सर्वश्रेष्ठ आहेत असे समजणे. पाद म्हणजे त्या मूर्तीचे पूर्णत्व असते. कारण आपण नमस्कार करताना त्या व्यक्तीला किंवा मूर्तीला न करता त्या चरणांना करत असतो. भगवंताचे चरण हे सर्व शक्तीचे स्वरूप आहे. म्हणून भक्ती करताना मूर्ती ही साधन मानून चरण हे साध्य असावे. आपण विष्णूला ईश्वर मानतो तरी सुद्धा महत्व हे विष्णू पादालाच आहे. पादुका याचा अर्थ भक्ताला पुढे नेणारी, मार्ग दाखवणारी अशी ही मार्गदर्शक पावले आहेत. पादुकांची पूजा म्हणून श्रेष्ठ मानली जाते. गाणगापूर व नरसिंहवाडी येथे पादुकाच आहेत. त्यांचे दर्शन स्वरूप हे महत्वाचे आहे. ज्याच्या नुसत्या दर्शनाने सर्व साध्य होते म्हणून
पादसेवांची सर्वश्रेष्ठ भक्ती मानली आहे. अर्चन भक्ती म्हणजे नित्य परमेश्वराच्या सगुण स्वरूपाची म्हणजे मूर्तीची भक्ती करता येते. ती भक्ती ती आर्ततेने केली पाहिजे. अशी केली असता ती देवता प्रसन्न. वंदन भक्ती म्हणजे परमेश्वर मूर्तीच्या स्वरूपात आहे की पादुकांच्या स्वरूपात आहे याचा विचार न करता त्या स्वरूपालाच क्षणिक भक्तिभावाने अनन्य भावाने साष्टांग नमस्कार घालणे म्हणजेच त्या स्वरूपाला शरण जाणे. या कृतीला वंदन किंवा नमन भक्ती म्हणतात. वंदन प्रत्यक्ष कृतीने घडते आणि नमन हा स्मरणामध्ये मोडतो. मनाने निर्विकार होऊन परमेश्वराला नमस्कार करणे असा हा नमन भक्तीचा अर्थ होईल. दास्य भक्ती गुरुमुखातून जो शब्द निघेल किंवा जी वाक्ये बाहेर पडतील त्याचे तंतोतंत पालन करणारा दास्य म्हणजे आज्ञा पाळणारा या भक्तीचे सर्वोत्तम आदर्श म्हणजे हनुमानाचे उदाहरण देता येईल. सत्य भक्ती म्हणजे यथा देहे तथा देवे म्हणजे माझ्या देहाला लागेल ते मी आधी भगवंताला देईन. अखंड भगवंताचे चिंतन असणे यालाही सत्य भक्ती असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे अर्जुन, नामदेव, तुकारामांना अखंड पांडुरंगाचे चिंतन होते. नवविधा भक्तीतला शेवटचा प्रकार म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे सोहम जप करीत राहणे. आपल्या श्वासोच्छ्वासाच्या क्रियेवर ती जरी सहज घडत असली तरी मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सतत लक्ष ठेवणे, सतत जागृत असणे असा आत्मनिवेदनाचा अर्थ आहे. निवेदन शब्द फक्त उच्चारण करण्यापुरताच वापरला आहे. ही भक्ती सर्वोच्च भक्ती मानली गेली आहे. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. मानवी जन्म व वृत्ती. मातेच्या उदरात चारही युगाच्या भावनेने हा देह प्रथमतः वेढलेला असतो. त्यातून त्याला मुक्त करण्यासाठी तो जन्मल्यानंतर नाळ कापावी लागते. देहाचे पावित्र्य पुढे शांतीपाठ, नामकरण समारंभाने यज्ञ याग करून सांभाळावे लागते. सर्वसामान्य मनुष्यालाही झालेला अपमान सहन होत नाही. त्यावेळी तो बोलत नाही तरी शब्दाने भावाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्याने उसने दिलेले पुन्हा मिळाले नाही तर त्याला राग येतो. काही वेळा तो तसे बोलून दाखवतो, मनात मात्र वसूल करण्याची कुडाची सुप्त भावना होते. कोणाच्या मनात केव्हा दुष्ट भावना निर्माण होतात हे आपल्या लक्षातही येत नाही. जर मनुष्याच्या मनात कुडाची भावना असेल तर पिशाच्य योनी निर्माण होते. फक्त मानवच पुराची सुप्त इच्छा व आकांक्षा घेऊन जातो. जो जातो तो तात्पुरता जातो व पुन्हा त्या अतृप्त इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इतर रूपाने येतो. पशुपक्ष्याला कधीही देशभावना उत्पन्न होत नाही. कोणत्याच गोष्टीची इच्छा होत नाही. त्यामुळे मन कोठेच अडकत नाही. हे सर्व दुर्गुण मनुष्याला लागलेले असतात. भगवंताने मनुष्याचे मन दुसरीकडे अडकवून राहण्यासाठी अनेक माया निर्माण करून ठेवल्या आहेत. दुर्दैवाने मनुष्य मोठ्या संख्येने त्यातच अडकून राहतो व ईश्वरी सेवेत अनेक अडचणी निर्माण करीत राहतो. मनुष्यावर जेव्हा माया प्रभाव पाडू लागते तेव्हा तो सद्गुरूंनी ग्रासून जातो व अखेरीस त्याच्या जीवनातील कर्तव्याचा भाग मागे राहतो. वासना इच्छा मागे ठेवून जीवन समाप्त होते व त्याचा आत्मा अतृप्त राहतो. जीवन खऱ्या अर्थाने जगण्यासाठी मनाची स्थिती भक्ती करताना भारावून गेलेली असली पाहिजे. मन भारावून गेले की परमेश्वराबद्दल प्रेम उत्पन्न होते, अष्टभाव जागृत होतात. ही स्थिती कायम राहण्यासाठी सद्गुरू सहवास आवश्यक आहे. ईश्वरी शक्तीची प्रचिती आली व गुरूंच्या मार्गदर्शनाने सहवासाने सदाचरण वाढत गेले तर मनुष्य या गोष्टीचा सारासार विचार करून योग्य आचरण करू शकतो.
खाणे पिणे झोपणे म्हणजे जीवन जगणे नाही. जनावरेही खातात व जगतात. मनुष्याला मन बुद्धी व स्मृती दिलेली आहे. त्याचा योग्य उपयोग करून जीवनाचे सार्थक करून घेणे म्हणजेच जीवन जगणे असे म्हणता येईल. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला.